नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे मंडे म्युझिक्स मध्ये. अ, आज आपण बोलणार आहोत एका महत्वाच्या विषयावर, जे आहे अॅन्युअल बिझनेस रिव्ह्यू. आर्थिक वर्षाची सांगता आपण आता येत्या काही दिवसात करणार आहोत आणि बऱ्याच ऑर्गनायझेशन्स मध्ये, बऱ्याच व्यावसायिकांमध्ये फायनान्शियल इयर क्लोज करायचा आहे म्हणून धावपळ आणि रेलचेल चालू असेल आणि ती रास्त सुद्धा आहे. पण ती करतेवेळी काही गोष्टींचा आपण विचार करणं, पुनर्मूल्यांकन करणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी मंडे म्युझिंग्स हा एक जे काही मॅनेजमेंटचे कन्सेप्ट आहेत, आयडियाज आहेत, ते सामान्य जनांपर्यंत व छोट्या मोठ्या व्यावसायिकांपर्यंत पोहोचावे, अ, आणि त्यांना ते समजावेत व अधिक चांगल्या प्रकारे वापरता यावे म्हणून केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. आपण जे काही वेगवेगळे बिझनेसचे कन्सेप्ट आहेत ते घेत असतो आणि त्याच्यावरती डिस्कशन्स करत असतो. आजपर्यंत आपण बिझनेस मॉडेल कॅनव्हास, कस्टमर जर्नी मॅप, व्हॅल्यू प्रपोजिशन, कस्टमर सेगमेंट्स अशा विविध विषयांवरती चर्चा केलेली आहे. आज आपण आपला 65वा भाग रेकॉर्ड करत आहोत. तो जी काही जर्नी आहे ती खूप सुंदर झालेली आहे. त्याच्याबद्दल सुद्धा जे कोणी ऑनलाईन पाहतात व्हिडिओ, त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपण पुढे सुरू करूया. राइट. सो अॅन्युअल बिझनेस रिव्ह्यू ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि बऱ्याच अंशी जर तुम्ही पाहिलं आणि स्वतःला जरी हा प्रश्न विचारला, की मी माझ्या बिझनेसचा रिव्ह्यू घेतो का? आणि तो कसा घेतो किंवा का घेतो? तर मला वाटतं पहिल्याच प्रश्नावरती हे डिस्कशन थांबेल. मी माझ्या व्यवसायाचा रिव्ह्यू घेतो का? आणि त्याचं उत्तर जवळपास 70 ते 80% व्यावसायिकांचं उत्तर नाही असतं. एक 20% 30% व्यावसायिक आहेत जे करतात. यशस्वी उद्योग नेहमी आपल्या बिझनेसचा रिव्ह्यू घेत असतात. इनफॅक्ट क्वार्टरली रिव्ह्यूज घेत असतात. आणि मग अॅन्युअल रिव्ह्यू कडे ते जात असतात. बऱ्याच लोकांना हे होत नाही. आर्थिक वर्ष सरलं तरी डेटा कलेक्ट करत असतात. अॅन्युअल रिव्ह्यू सोडून द्या. तो फायनान्शियल इयर गेला, त्याची जी काही एनालिसिस किंवा चिकित्सा करायची आहे, ते करण्यासाठी सुद्धा लोकांकडे पुरेसा डेटा नसतो. पण आपल्या व्यवसायाला जर एका नवीन टप्प्यावर, एका नवीन दिशेला जर नेऊन ठेवायचं असेल आणि त्याला उंची द्यायची असेल, तर आपल्या आर्थिक वर्षामध्ये आपलं अॅन्युअल बिझनेस रिव्ह्यू असणं खूप गरजेचं आहे. आणि अॅन्युअल बिझनेस रिव्ह्यू असायला हवं. तर आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट जी हवी आहे, ती म्हणजे आपण गोल्स सेट केलेले आहेत का या वर्षासाठी? जर गोल्स नाहीत, तर ते अॅन्युअल रिव्ह्यू घेण्यात काही अर्थच नाही. मग ती नुसती एक प्रोसेस होते, करायची म्हणून केलेली एक ऍक्टिव्हिटी होते, राइट? पण तुम्ही गोलच नाही सेट केले. दर आर्थिक वर्षात तुम्ही कुठले गोल, म्हणजे साधारणतः मागच्या वर्षी पहा, तुम्ही काय गोल सेट केलेले आहेत तुमच्या व्यवसायासाठी? आणि जर नसतील केले, ते का नाही केलेले आहेत? आणि जर केले आहेत, तर ते कशा प्रकारे केलेले आहेत? अॅन्युअल बिझनेस रिव्ह्यू ही पद्धत किंवा ही प्रोसेस जी आहे, ती तुमच्याकडे जर गोल्स नसतील, तर करणं व्यर्थ आहे. तर येत्या चालू वर्षासाठी गोल्स ठरवा, की मी येणाऱ्या आर्थिक वर्षात काय करणार आहे? आणि मग पुढच्या वर्षी तुम्हाला ही प्रोसेस करता येईल. तर प्लीज अंडरस्टँड द व्हेरी इम्पोर्टंट स्टार्टिंग पॉइंट फॉर अॅन्युअल बिझनेस रिव्ह्यू इज एस्टॅब्लिशिंग गोल्स. तुमच्याकडे गोल्स नाहीत, तर तुमचा रिव्ह्यू नाही, व्यर्थ आहे रिव्ह्यू. कारण तुम्ही कशाचं मूल्यमापन करणार आहात आणि नेमकं काय मोजणार आहात किंवा काय पाहणार आहात आणि तुमचं ग्रोथ झालं नाही झालं, तुम्हाला कुठल्या बेसिसवर समजणार आहे? तर हे महत्वाचं आहे, राईट? अॅन्युअल बिझनेस रिव्ह्यू म्हणजे काय? इट्स अ ऑफ स्ट्रक्चर्ड असेसमेंट ऑफ बिझनेस परफॉर्मन्स ओव्हर द लास्ट इयर. मी काय केलं, कसं केलं, काय ठरवलेलं, कुठपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे? मी माझा टर्नओव्हर वाढवण्याच्या विषयी गोल्स ठेवलेले का? मी माझं क्लायंट्स वाढवण्याविषयी गोल्स ठेवलेले का? मी माझं
प्रोडक्ट लाईन वाढवण्याविषयी गोल ठेवलेले का? मी माझं रेव्हेन्यू दुप्पट करण्याविषयी गोल्स ठेवलेले का? नेमकं कुठलं गोल, राईट? आणि त्या गोलची जी चिरफाड असते, पोस्टमॉर्टम असतो, एक स्ट्रक्चर्ड असेसमेंट, की ह्या गोष्टी का झाल्या, का होऊ शकल्या नाहीत, ज्या झाल्या त्या कशासाठी झाल्या, या सगळ्या गोष्टींचा उहापोह जेव्हा आपण करतो, तेव्हा आपण बिझनेस रिव्ह्यू घेत असतो. आपण कुठे यशस्वी झालो, कुठे कमी पडलो आणि कुठल्या संधींचं आपण सोनं केलं, कुठल्या संधींचं सोनं नाही करू शकलो, याचा उहापोह जो आहे, दॅट इज अॅन्युअल बिझनेस रिव्ह्यू. आणि तुमचं येणारं जो वर्ष आहे, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? त्याच्यासाठी कुठल्या स्टेप्स घ्यायच्या आहेत? त्याच्यासाठी कुठलं काय आयोजन, नियोजन करायचं आहे, राइट? ते अॅन्युअल बिझनेस रिव्ह्यू आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमच्या बिझनेसचा जो काही परफॉर्मन्स, जे काही संध्या आहेत पुढे, ते हायलाइट करण्याची, जर्नी हायलाइट करण्याची एक संधी आहे. आता अॅन्युअल बिझनेस रिव्ह्यू करणं का गरजेचं आहे, राइट? सो तुम्हाला तुमच्या बिझनेसवर क्लॅरिटी मिळते, की तुम्ही आजपर्यंत जे काही केलेलं आहे, तुम्ही समजा 10 नवीन क्लायंट ठरवलेले ऑनबोर्ड करायचे. मग 10 पैकी तुम्ही किती क्लायंट्स केले? तुम्ही समजा तुमचा टर्नओव्हर दुप्पट करायचं ठरवलं, तर गेल्या वर्षीच्या मानाने खरोखर तुमचा परफॉर्मन्स दुप्पट झालेला आहे का? किंवा तुम्ही नवीन क्लायंट्स ऑनबोर्ड करायचा विचार केलेला, ते तसं झालेलं आहे का? तुम्ही कुठल्या गोष्टींमध्ये तुमची स्ट्रेंथ होती? म्हणजे तुम्ही 10 100चे 100 कस्टमर्स रिटेन केले. तुम्ही 5 नवीन प्रॉडक्ट्स लॉन्च केले. कुठल्याही काही तुमचे स्ट्रेंथ्स असतील, राइट? तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग केली. तुमच्या कस्टमरकडून तुम्हाला एकही तक्रार आली नाही. दीज आर युअर स्ट्रेंथ्स. पण त्याच जोडीला तुम्ही अजून काय चांगलं करू शकलं असतं? अधिक चांगल्या प्रकारे काय करू शकतो? एरियाज फॉर इम्प्रूव्हमेंट कुठले आहेत? कदाचित तुमचे कॉस्ट कंट्रोलमध्ये नाहीये, एक्सेस वेस्टेजेस होतोय, नवीन क्लायंट्स जोडले जात नाहीयेत, नवीन अपॉर्च्युनिटीज क्रिएट होत नाहीयेत. या सगळ्या गोष्टी एरियाज फॉर इम्प्रूव्हमेंट असू शकतात. तसंच त्याच जोडीला तुमची जी काही स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आहे त्या वर्षासाठी, त्याचं मूल्यमापन तुम्ही करू शकता. काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. जे चांगलं चाललेलं नाहीये, तुम्ही तिथे कमी पडत आहात आणि ते योग्य पद्धतीने जर होत नसेल, तर कदाचित तुम्ही ते सोडून दुसरं काहीतरी करायचा विचार करू शकत असता. तुमच्या टीमने कसं कॉन्ट्रिब्यूट केलेलं आहे, कुठल्या प्रकारे कॉन्ट्रिब्यूट केलेलं आहे, त्यांना कुठे कमी पडलेले आहेत, त्यांनी काय चांगलं केलेलं आहे, त्यांनी काय बरं वाईट केलेलं आहे, त्याचं सुद्धा मूल्यमापन तुम्ही करू शकता आणि त्यांना सांगू शकता, की आपण या प्रोसेसमध्ये किंवा आपण या कस्टमरसाठी ही सर्व्हिस देण्यासाठी कमी पडलो, राइट? आणि पुढे जी काही आपली वाटचाल होणार आहे, म्हणजे येणारा जो आर्थिक नवीन वर्ष आहे, त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत? तिथे आपली वाढ आपण कशी करणार आहोत? आणि हे जे काही एरियाज आपण आयडेंटिफाय केलेत, त्याच्यामध्ये आपण कशाप्रकारे व किती इम्प्रूव्हमेंट दाखवणार आहोत, याचा उहापोह करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी अॅन्युअल बिझनेस रिव्ह्यू मदत करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की तुमच्या बिझनेससाठी तुमची येत्या आर्थिक वर्षात प्रायोरिटी एरिया कुठली असली पाहिजे, याचा विचार करणं गरजेचं आहे. त्याच जोडीला अजून एक गोष्ट मी सांगेल, की काय-काय बदल झालेले आहेत, त्याचा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे. राइट? आणि प्रायोरिटी एरियाज डिफाईन करणं महत्त्वाचं आहे. सो दॅट इज इम्पोर्टन्स आहे ते त्याचं. त्याच्यानंतर आता अॅन्युअल परफॉर्मन्स रिव्ह्यू वरती तुम्ही करत असताना तयारी कशी करायची त्याच्यासाठी? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या येणाऱ्या आर्थिक वर्षात, म्हणजे तुम्ही क्वार्टरली करत असाल तर अतिउत्तम. पण पुढच्या येणाऱ्या आर्थिक वर्षात एक दिवस ठरवा, जेव्हा तुम्ही तुमच्या बिझनेसचा रिव्ह्यू घेणार. मी शक्यतो सांगेल जानेवारीमध्ये, डिसेंबरमध्ये केलात तर खूप चांगलं आहे. कारण डिसेंबर-जानेवारीमध्ये जर केलं तुम्ही, तर तुम्हाला येणाऱ्या 2-3 महिन्यांचा जो काही कालावधी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी दुरुस्ती करून तुम्ही ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न करू शकता. पण तुमचं ते टायमिंग तुमच्या कॅलेंडरमध्ये फिक्स असणं गरजेचं आहे. आणि ते मी मुद्दामून बोल्डमध्ये हायलाइट केलेलं आहे. ते इंटेन्शनल असायला हवं, की माझ्या बिझनेसचा मला रिव्ह्यू करायचाच आहे आणि त्याच्यासाठी मी ठरवलेली ही वेळ आहे.
तर मे बी मिड डिसेंबर किंवा स्टार्टिंग ऑफ जानेवारी तुमच्या बिझनेसचा रिव्ह्यू तुम्ही घ्यायलाच पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी जो लागणारा अजेंडा आहे, कुठल्या गोष्टींचा तुम्ही रिव्ह्यू घेणार, कुठले क्रायटेरिया, कुठले पॅरामीटर्स तुम्ही रिव्ह्यू करणार, ते सगळे क्रायटेरियाज तुम्ही लिहून काढा. आणि 50 क्रायटेरिया घेण्याची काहीच गरज नाहीये. प्रत्येक व्यावसायिकाला आपल्या बिझनेससाठी कुठले 4 किंवा 5 महत्वाचे क्रायटेरियाज आहेत ते माहिती असतात. तेवढे जरी घेतले तरी सुद्धा पुरेसं आहे. तर तुम्ही तुमचं फायनान्शियल रिपोर्ट किंवा प्रॉफिटेबिलिटी, सेल्स मेट्रिक्स, कस्टमर सॅटिस्फॅक्शन, तुमच्या व्यवसायाच्या हिशोबाने हे मेट्रिक्स निवडायचे आहेत. राईट? आणि तुमच्याकडे जर तुमची टीम असेल, तुम्ही स्वतः असेल तर तुमचे जे काही मेंटॉर आहेत किंवा तुमचे जे काही सल्लागार आहेत, त्यांची तुम्ही मदत घेऊ शकता. तुमची जर स्वतःची टीम आहे तर त्यांच्यापासून बरोबर बसून चर्चा करा, डिस्कशन्स करा आणि मग त्यावेळी काय-काय, कुठल्या-कुठल्या गोष्टींचा रिव्ह्यू करायचा आहे, कसा करायचा आहे, कुठल्या बेसिसवरती करायचं आहे, या सगळ्या गोष्टींचं लिहून काढा आणि एक फॉर्मॅट तयार करा, जेणेकरून तुम्ही जेव्हा रिव्ह्यूला ॲक्चुअली बसाल, तेव्हा तुम्हाला विचार करावा लागणार नाही, की काय रिव्ह्यू करायचा आहे. कारण सगळं तुमच्याकडे तयार असणार आहे. यू हॅव टू जस्ट गो बॅक अँड चेक आणि ते प्रश्न विचारायचे आहेत, की बाबा हे झालेलं आहे का? हे असं होत आहे का? हे आपण केलं आहे का? राइट? So have that, but have that time slot which is booked to do the review. And ideal time annual जर करत असाल तर मिड डिसेंबर किंवा जॅनच्या स्टार्टला, कारण तुम्हाला थोडाफार अवधी जे काही करेक्शन्स करण्यासाठी आहेत किंवा कॅचअप करण्यासाठी आहे ते तुम्हाला मिळतं. बिझनेस झाल्या फायनान्शियल इयर कंप्लीट झाल्यानंतर सुद्धा तुम्ही रिव्ह्यू घेऊ, पण तेव्हा काही अर्थ राहत नाही ना, ते सगळं झाल्या गेल्यानंतर मग काय करायचं, तसं होतं ते. राईट. आता मी 2 पद्धती डिस्कस करतोय. हे पहिली पद्धत आहे ती थोडीशी इन डेप्थ आहे. सो तुम्हाला जर तुमच्या बिझनेसचा रिव्ह्यू घ्यायचा असेल, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. आपण अगोदर डेटा का महत्वाचा आहे आणि डेटा कसा कॅप्चर करायला पाहिजे हे मी बोललेलो आहे. आपला व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही जाऊन पाहू शकता इम्पॉर्टन्स ऑफ डेटा. पण आपल्या बिझनेससाठी मी कुठल्या कस्टमरला किती वेळा भेटलो, त्याची माझ्याकडे इन्क्वायरी आली त्या दिवसापासून ती मी इन्क्वायरी क्लोज करेपर्यंत मला त्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्याचं ट्रॅकिंग किंवा डेट्स वगैरे असतील तर ते, राइट? त्याचं किती बिलिंग झालं, माझे एफर्ट्स किती लागले, त्याच्या अगेन्स्ट मला किती पैसा आला, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही जर डेटा असणं गरजेचं आहे. किंवा मी नवीन किती कस्टमर्स ऍड केले, जुने कस्टमर्स किती ऍड केले, नव्या कस्टमर्सनी मला किती बिझनेस दिला, जुन्या कस्टमर्सनी मला किती बिझनेस दिला, मी कुठली नवीन सर्व्हिस चालू केली त्याच्यामधून मला किती बिझनेस आला, मी कुठली जुनी सर्व्हिस कंटिन्यू ठेवली त्याच्यामधून मला किती बिझनेस आला, या सगळ्या गोष्टींचा डेटा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. जर डेटा नसेल तर पुन्हा एकदा आपण इव्हॅल्युएशन कशाचं करणार आहोत, आपण असेसमेंट कशाची करणार आहोत. तो प्रिपरेशन महत्वाचं आहे. आणि म्हणून तुमची जी टीम आहे त्यांचं त्या याच्यामध्ये असणं आणि फक्त हे करायचं आहे म्हणून नाही. प्लीज अंडरस्टँड, जोपर्यंत तुम्ही सिरियसली घेत नाही तोपर्यंत तुमची टीम ती सुद्धा सिरियसली हे घेणार नाही. तर तुम्हाला पिछा पुरवायचा आहे, त्यांना दाखवून द्यायचं आहे की हे गरजेचं आहे आणि ते कशा प्रकारे वापरणार ते तुम्ही अॅन्युअल रिव्ह्यू मध्ये त्यांना दाखवायचं आहे ते. राईट? त्याच्यानंतर इट हॅज टू बी अ स्ट्रक्चर्ड प्रोसेस. हा नाही ठीक आहे, तू सांग काय झालं तुझं, अच्छा ठीक आहे झालं नाही, तसं नाही होऊ. एक कन्सिस्टंट फ्रेमवर्क तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या हिशोबाने डेव्हलप करू शकता, की मी या बिझनेसना म्हणजे नवीन कस्टमर्स किती आले, त्याच्यासाठी एक 15 मिनिटं किंवा अर्धा तास डिस्कशन करू. जे जुने कस्टमर्स नाखुश होऊन सोडून गेले, त्यांच्यासाठी एक अर्धा तास डिस्कशन करू. का झालं, कशासाठी झालं? तुम्ही एक फ्रेमवर्क तयार करा, एक शेड्यूल तयार करा आणि त्याच्यासाठी विचार-विनिमय करण्यासाठी पुरेसा अवधी द्या. आणि ते करत असताना तुम्ही अगोदरचा जो डेटा घेतलेला आहे, त्याच्या बेसिसवरती हे तुमचं डिस्कशन सगळं होतंय. त्याचे तुम्ही क्रायटेरियाज ठरवलेले आहेत, कुठल्या बेसिसवर तुम्ही हे डिस्कशन करताय. आणि मग त्याच्यामधून जे काही तुम्हाला निष्पन्न होतंय, ते सगळं डॉक्युमेंट करा. ते सगळे फाइंडिंग्स तुम्ही घ्या आणि त्याच्या बेसिसवरती डिसिजन घ्या. कारण कुठलाही चांगला व्यवसाय, जे मोठे व्यवसाय आहेत, ते तुम्ही जर पाहिलं त्यांच्याकडे,
ते या गोष्टी करतात. त्यांच्या सिस्टम्समध्ये, प्रोसेसेसमध्ये या गोष्टी फिट आहेत. ते बाय डिफॉल्ट करतात. आपल्याला कराव्या लागतात किंवा करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. हाच एका यशस्वी आणि अयशस्वी बिझनेसमध्ये हाच फरक आहे. यशस्वी बिझनेसमध्ये सिस्टम्स अँड प्रोसेसेस बाय डिफॉल्ट असतात. अयशस्वी किंवा स्ट्रगलिंग बिझनेसेसमध्ये त्या गोष्टींचा अभाव असतो. त्या नसतात. म्हणून त्या फसतात. तो स्ट्रक्चर्ड प्रोसेस असणं गरजेचं आहे. इंटिग्रल पार्ट असणं तुमच्या बिझनेसचा अॅन्युअल बिझनेस रिव्ह्यू हा इंटिग्रल पार्ट असणं खूप गरजेचं आहे. ऑब्व्हियसली डेटा जो गॅदर केलेला आहे तो नुसता टाइमपाससाठी नाही केलेला आहे, राइट? त्याचं अनालिसिस मी सांगतो की माझा बिझनेस वाढला नाहीये. मग का वाढला नाही? खरंच वाढला नाहीये का? बघू मागच्या वर्षीचा डेटा दाखव मला. हां, मागच्या वर्षी मी किती कोटींचा बिझनेस केला? ओके, ठीक आहे. यावर्षी किती? अरे दोन्ही सेम आहे. हां, खरंच माझा बिझनेस वाढलेला नाही. किंवा मी 10 कस्टमर्सचा नवीन कस्टमर्सचा टार्गेट ठेवलेला हाय प्रोफाईल, हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्सचा. आता माझे 10 कस्टमर्स झालेले आहेत का? नाही झालेले आहेत. देन ओके. आता ते का नाही झालेत? मग माझ्याकडे डेटा आहे. मी घेऊन बसलो. माझे किती कस्टमर्स मला सोडून गेले आहेत? कुठल्या कस्टमर्सनी कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस वापरणं बंद केलेलं आहे? किंवा एखाद्याचं बिलिंग नको तितकं जास्त झालेलं आहे, एखाद्याचं बिलिंग नको तितकं कमी झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी, हे पॅटर्न्स आपल्याला त्या डेटामधून शोधायचं आहे. आणि तुम्ही जर रॉ मटेरियल वापरत असाल, तुम्ही जर तुमच्या एम्प्लॉईजना पगार देत असाल किंवा काहीही असेल, तुमचे खर्च कमी जास्त कुठे झालेत, कुठल्या गोष्टीचा खर्च वाढलेला आहे, कुठल्या गोष्टीचा खर्च कमी याच्याकडे सुद्धा कारण या सगळ्या गोष्टी येऊन तुम्हाला हिट करू शकतात. आणि तुमचा रॉ मटेरियलचा खर्च वर गेला, तर त्याच्या अगेन्स्ट तुमचे प्राइसेस वर गेलेले आहेत का? आणि मग तुमचा रेव्हेन्यू त्या हिशोबाने वर गेलेला आहे का? त्या सगळ्या गोष्टी डेटा थ्रू तुम्हाला अॅनलाईज करायच्या आहेत. आणि डिस्कशन्स करतेवेळी स्पेशली इथे तुम्ही तुमच्या सल्लागाराबरोबर करत असाल किंवा तुमच्या टीम बरोबर करत असाल, प्लीज अंडरस्टँड इथे काही लपवण्याचं अरे मी जर मला सांगितलं की माझा व्यवसाय चांगला चाललेला नाही किंवा आपले कस्टमर सोडून गेलेले आहेत किंवा मला एवढा प्रॉफिट झालेला आहे, मग माझे एम्प्लॉईज मागणार नाही. इथे जेवढं ऑनेस्ट आणि ओपन डिस्कशन आपण करू शकतो, तितकं चांगलं, तितकं सुंदर कोलॅबोरेशन एकमेकांशी प्रामाणिकपणे आपण व्यवसाय वाढवण्यात एकमेकांना हातभार लावू शकतो. कारण कधी-कधी काय होतं ना, आपल्याला वाटतं, "अरे, ही गोष्ट सांगितली तर काय होणार? मग त्यांना काय वाटणार?" पण असंही होऊ शकतं, की आपल्या टीमकडे आपल्याला माहीत नसलेल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन असू शकतं. किंवा त्यांना जे काही प्रॉब्लेम्स येतायत, त्यांना जे काही चॅलेंजेस येतायत, त्याचं सोल्युशन आपल्याकडे आहे. फक्त आपण साहेब आहोत किंवा आपण त्यांचे बॉस आहोत म्हणून ते कदाचित आपल्याला सांगत नसतील. तर त्या हिशोबाने हे कोलॅबोरेटिव्ह डिस्कशन्स होणं महत्वाचं आहे. आणि हे डिस्कशन्स जितके स्ट्राँग, मजबूत किंवा सखोल असतील, तितकंच तुमचा अॅन्युअल बिझनेस रिव्ह्यू अधिक प्रभावी होईल. आणि तुम्ही हे डिस्कशन नुसते उथळ नाही करत आहेत का? त्याच्याकडे ते करण्यासाठी तुमच्याकडे डेटा आहे. तुमच्याकडे इन्फॉर्मेशन आहे. तुम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे आणि त्याच्या बेसिसवर हे तुमचे डिस्कशन्स होत आहेत. सो कस्टमर्स, रेव्हेन्यू, प्रॉफिटॅबिलिटी, सेल्स, ॲडिशन ऑफ न्यू क्लायंट्स म्हणजे तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी कितीतरी मेट्रिक्स आहेत. यू नो दॅट राइट? बट मी पुन्हा सांगेन focus on 5 key metrics which are most important for you and your business. 50 गोष्टी करायच्या ऐवजी 5 गोष्टी करा, पण त्या 5 गोष्टी चांगल्या करा. त्याचा फायदा तुम्हाला हमखास दिसेल, हमखास दिसेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे या केल्यानंतर ते तुम्ही आचरणात कसे आणणार आहेत? मला नवीन 50 कस्टमर्स ॲड करायचे आहेत. मग 50 कस्टमर्स नवीन ॲड करायचे आहेत, तर मला किती कस्टमर्सना भेटावं लागेल? मी 100 कस्टमर्सना भेटून 50 कन्व्हर्ट करू शकेल, फॅन्टास्टिक. पण मी 100 कस्टमरला भेटायची माझी तयारी पाहिजे. मला जर 50 कस्टमर्स ॲड करण्यासाठी 200 कस्टमर्सना भेटावं लागणार आहे, तर आय हॅव टू नो हाऊ एम आय गोइंग टू मीट दोज 200 कस्टमर्स सो दॅट आय कन्व्हर्ट 50 कस्टमर्स आउट ऑफ इट. माझा खर्च मला कमी करायचा आहे. मग तुम्ही कुठून करणार? कसा करणार? कुठल्या जागेवर करणार? कारण खर्च कमी करताना क्वालिटी सफर नाही झाली पाहिजे.
आपण जो कस्टमरला एक्सपिरियन्स देतो तो सफर नाही झाला पाहिजे. मग त्याच्यासाठी मला काय काय ऍक्शन्स घ्यायला पाहिजेत? या सगळ्या गोष्टींचा उहापोह जो आहे तो ऍक्शन प्लॅनिंग मध्ये, तिथे या गोष्टी करणं महत्वाचं आहे. आणि ऍक्शन प्लॅनिंग नुसतं रिस्पॉन्सिबिलिटी देऊन की बाबा तू याची जबाबदारी तुझी, त्याची जबाबदारी तुझी, हे मी बघणार नाही. त्याचा फॉलो कधी कसा घेणार आहोत, कोण घेणार आहे, त्याचा ट्रॅक कोण ठेवणार आहे, हे सुद्धा त्या ऍक्शन प्लॅनिंग मध्ये करणं गरजेचं आहे. सो ही झाली एक पद्धत, राईट. ही जरा डिटेलमध्ये घेतली मी. प्रिपरेशन करा, स्ट्रक्चर्ड प्रोसेस सेट करा, डेटा ड्रिव्हन अनालिसिसवर भर द्या, कोलॅबरेटिव्ह डिस्कशन्स वरती भर द्या, शक्यतो ट्रान्सपरन्सी आणि ओपननेस मेंटेन करा, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ऍक्शन प्लॅनिंग विथ फॉलो अप प्रोसेसेस. म्हणजे फॉलोअप कधी केव्हा होणार आहे, कसा ट्रॅक ठेवला जाणार आहे, सगळ्या गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत. आणि अगेन, अरे एवढं सगळं कोण करत बसणार, मग फुकटचा वेळ आहे. हो, मान्य करतो, फुकटचा वेळ जाण्याची शक्यता आहे. पण जर जोपर्यंत तुम्ही हे करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्रास होत राहणार. आणि प्लीज अंडरस्टँड, हे तुमचं वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. एकदा का तुमचे सिस्टम्स प्रोसेसेस सेट झाले तर त्याच्यामध्ये तुम्हाला फार तर 30% इथे तिथे बदल करावे लागतील. 70% ढाचा जो आहे तो सेम राहणार आहे. सो ती इन्व्हेस्टमेंट करा. आज केली तर उद्या यू विल नॉट सफर बिकॉज ऑफ दॅट, राईट. सो हॅव दॅट कमिटमेंट, हॅव दॅट टाइम, सेट दोज प्रोसेसेस, सेट दोज सिस्टम्स, फॉलो अप अँड कीप ट्रॅकिंग दोज थिंग्स. दुसरी जी पद्धती आहे ते ओव्हरऑल व्ह्यू घ्या. आपण नेहमी बोलतो ना, बर्ड्स आय व्ह्यू, कुठे काय चाललंय, कसं चाललंय, काय नवीन ट्रेंड्स आहेत, काय कस्टमर्स आहेत, तुम्ही जे काही डेटा. आणि नॉर्मली तुम्ही पाहिलं तर दोन्ही स्टेप्स बऱ्याचशा सेम आहेत, राईट. दुसरा जो आहे तो मेट्रिक्स, तुमचे परफॉर्मन्स मेट्रिक आयडेंटिफाय करा, डेटा घेऊन ते परफॉर्मन्स मेट्रिक्स ट्रॅक करा आणि त्यांचं मूल्यमापन करा. कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक, तुमच्या क्लायंट्स कडून आलेला फीडबॅक, तुमच्या टीम कडून तुम्ही घेतलेला फीडबॅक, तुम्ही त्यांना दिलेला फीडबॅक, हे सगळं महत्वाचं आहे. आता गॅप्स काय आहेत, कुठे तुम्ही कमी पडतायत, कुठे तुमची स्ट्रेंथ आहे, तुम्ही कुठे चांगलं केलेलं आहे. आणि तुमच्याकडे एक महत्वाची गोष्ट इथे सांगावीशी मला वाटते, आयडेंटिफाय गॅप्स अँड ऑपॉर्च्युनिटीज. हे करत असताना ना तुमच्या टीमने काही एक्सेप्शनली छान गोष्टी केल्या असतील त्याच्यासाठी त्यांची दाद पण द्या. आणि जिथे ते कमी पडले असतील त्याची पण त्यांना जाणीव करून द्या. फक्त अरे नाही तू असं नाही केलं, तसं नाही केलं, हे करायला पाहिजे होतं, तुम्ही नवीन क्लायंट आणलेच नाहीत, तुम्ही बिझनेस वाढवलं, अरे पण ते नाही करताना त्यांनी कदाचित अजून काहीतरी चांगल्या गोष्टी केल्या, जो आहेत ते क्लायंट त्याच्याकडून बिझनेस वाढवलेला असेल, त्यांना उत्तम सर्व्हिस दिलेली असेल, तर जे चांगल्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी त्यांना अॅक्नॉलेज करा, अप्रिशिएट करा त्यांना, राईट. But identify the gaps and also identify the opportunities that are there, and that will help you to build and set goals for the next financial year. कारण तुमचा पोटेन्शियल काय आहे, तुम्ही किती करू शकता, हे तुम्हाला गॅप्स आणि ऑपॉर्च्युनिटीज मधून समजू शकेल. आणि दॅट इज वेअर यू हॅव टू वर्क, राईट. सो एस्टॅब्लिश क्लिअर ऍक्शनेबल गोल्स, जे तुम्हाला आपण स्मार्ट गोल्स बोलतो, राईट. स्मार्ट गोल्स सेट करा. म्हणजे पुढच्या आर्थिक वर्षात मी 10 नवीन कस्टमर्स थ्रू 2 कोटींचा बिझनेस जनरेट करेन. हे झालं स्मार्ट गोल. स्पेसिफिक आहे, पुढच्या आर्थिक वर्षात 2 कोटी, 10 कस्टमर, टाइम बाउंड आहे, रिअलिस्टिक आहे, राईट. सो हॅव स्मार्ट गोल्स. तुम्ही लिहू शकता, इफ यू राईट, you can go and use templates which are available to set or write smart goals that are there. But set smart goals. स्मार्ट गोल्स पुन्हा एकदा सांगेल की मी पुढच्या आर्थिक वर्षात 10 नवीन कस्टमर्स ऍड करेन, ज्यांच्याकडून मला 2 कोटींचा व्यवसाय उभा करायचा आहे. दीज आर स्मार्ट गोल्स. तुम्ही जाऊन चेक करू शकता पुढच्या वर्षी की मी 10 नवीन कस्टमर्स केले का, त्यांच्याकडून मला 2 कोटींचा बिझनेस आला का, राईट. का नाही आला, कशासाठी नाही आला, इट बिकम्स इझी.
Those are smart tools that are there. रिव्ह्यू घेतेवेळी विचारायचे काही प्रश्न, राईट, हे काही इंडिकेटिव्ह क्वेश्चन दिलेले आहेत. तुम्ही प्रत्येक स्टेपसाठी, प्रत्येक पायरीसाठी प्रश्न विचारू शकता. व्हॉट आर आर बिगेस्ट सक्सेसेस ना, म्हणजे या गेल्या वर्षभरात किंवा चालू आर्थिक वर्षात आपण कुठे कुठे यशस्वी झालो, का यशस्वी झालेलो, व्हॉट चॅलेंजेस डिड वी फेस, आणि ते चॅलेंजेस आम्ही कसे सॉल्व्ह केलेले आहेत, कसे ऍड्रेस केलेले आहेत. आपले जे फायनान्शियल गोल्स, ऑपरेशनल गोल्स, म्हणजे एफिशियन्सीच्या हिशोबाने, कॉस्ट सेव्हिंगच्या हिशोबाने, किंवा कस्टमर सर्व्हिसच्या हिशोबाने, क्वेरी स्पेंडिंगच्या हिशोबाने, ते सगळे आपण व्यवस्थित केलेले आहेत का, राईट? आपण ते गोल्स मीट करतोय का? हाऊ सॅटिस्फाईड आर कस्टमर्स, हाऊ सॅटिस्फाईड आर एम्प्लॉईज, महत्वाचं आहे. एम्प्लॉईज कडे सुद्धा लक्ष देणं महत्वाचं आहे, राईट? कुठले नवीन ऑपॉर्च्युनिटीज आहेत, कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही मिस केल्या, त्या कशा तुम्ही कन्वर्ट करू, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही उहापोह करू शकतो. शेवटचा प्रश्न आहे तो खूप महत्वाचा आहे. व्हॉट हॅज चेंज दॅट इम्पॅक्ट द बिझनेस, अशा मागच्या वर्षभरात कुठल्या गोष्टी बदललेल्या आहेत, त्याचा माझ्या व्यवसायावरती बराचसा इम्पॅक्ट पडलेला आहे आणि पुढच्या वर्षात सुद्धा पडण्याची शक्यता आहे. मग त्याच्यासाठी मी काय करायला हवं, मी त्याच्यासाठी कशा प्रकारची तयारी करेल. अगेन दिज आर इंडिकेटिव्ह क्वेश्चन्स, याच्यामध्ये तुम्ही अजून क्वेश्चन्स ऍड करू शकता. मी ग्रुपवरती आणखीन काही थोडे प्रश्न टाकेन नंतर, राईट? सो यू कॅन ऍड दोज क्वेश्चन्स दॅट आर देअर विच विल हेल्प यू टू इव्हॅल्युएट युअर अॅन्युअल बिझनेस रिव्ह्यू. आणि कुठले मेट्रिक्स तुम्ही फोकस करू शकता फायनान्शियल मध्ये, तुमचं रेव्हेन्यू, प्रॉफिट मार्जिन्स, कॅश फ्लो खूप महत्वाचे आहेत, राईट? वर्किंग कॅपिटल, डिपेंडिंग अपॉन द टाइप ऑफ बिझनेस अँड इंडस्ट्री यू आर, या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देऊ शकता. सेल्स मेट्रिक्स, कन्व्हर्जन रेट काय आहे, कस्टमर ऍक्विजिशन काय आहे, कस्टमर लाईफ टाईम व्हॅल्यू किती आहे, राईट, त्याचं सुद्धा तुम्ही चेक करू शकता. कस्टमर ऍक्विजिशन कॉस्ट किती आहे ते चेक करू शकता सेल्स मेट्रिक्स थ्रू. ऑपरेशनल मेट्रिक्स, एफिशियन्सी काय आहे तुमची, क्वालिटी कंट्रोल किती आहे, वेस्टेजेस किती आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन रेट किती आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करू शकता. कस्टमर मेट्रिक्स, रिटेन्शन रेट, नेट प्रमोटर स्कोर, म्हणजे माझा कस्टमर माझी सर्व्हिस पुढच्या 10 लोकांपैकी किती लोकांना सांगण्याची शक्यता आहे. तुमचा नेट प्रमोटर स्कोर जितका हाय तितका तुमच्या बिझनेससाठी चांगला, राईट? सो तुम्ही ते विचार करू शकता. अगेन दीज आर इंडिकेटिव्ह मेट्रिक्स. याच्यामध्ये तुम्ही आणखीन तुमच्या हिशोबाने मेट्रिक्स ऍड करू शकता. एंगेजमेंट किंवा टर्नओव्हर रेट्स काय काय आहेत, तुमचे एम्प्लॉई किती एंगेज आहेत, किती मन लावून काम करतायत, त्याच्यासाठी बरेचसे टूल्स आणि वापरू शकता तुम्ही. काही पेड आहेत, काही फ्री सुद्धा ऑनलाईन अवेलेबल आहेत, जे तुम्हाला एक अंदाजा देतात की तुमचे एम्प्लॉईज त्यांच्या कामामध्ये किती गुंतलेले आहेत आणि किती चांगल्या प्रकारे काम करत आहेत, राईट? किती लोक सोडून जात आहेत ते सुद्धा महत्वाचं आहे, कारण सोडून गेले तर कन्सिस्टन्सी आणि क्वालिटी ऑफ वर्क त्याच्यामध्ये फरक पडतो. दुसरा येणाऱ्या व्यक्तीला अगोदर जी सोडून गेली आहे त्याच्या लेवल पर्यंत येण्यासाठी खूप त्रास होतो किंवा टाइम जातो, राईट? त्याचा बिझनेसवरती इम्पॅक्ट पडू शकतो. तर आपल्या व्यवसायाच्या हिशोबाने कुठले मेट्रिक्स महत्वाचे आहेत ते ठरवा, त्याच्यावर फोकस करा, त्याच्यावर काम करा. आणि पुन्हा एकदा, क्रिएट अन ऍक्शन प्लॅन विथ इनिशिएटिव्ह फॉर द नेक्स्ट इयर. मेजरेबल स्पेसिफिक ऍक्शन प्लॅन मी बोललेलो आहे स्मार्ट गोल्स आणि स्पेसिफिक ऍक्शन प्लॅन विषयी, राईट? एस्टॅब्लिश, फॉलो प्रोसेसेस अँड कम्युनिकेट द प्लॅन क्लिअरली टू ऑल द स्टेक होल्डर्स. तुम्ही रिव्ह्यू घेतायत तो कशासाठी, स्वतःसाठी घेतायत, व्यवसायासाठी घेतायत, तुमच्या बरोबर तुमच्या व्यवसायाची वाढ व्हावी, त्याच्यामध्ये जे एम्प्लॉईज आहेत त्यांची वाढ व्हावी म्हणून केलेला हा एक प्रयत्न आहे, राईट? सो दॅट्स अबाउट इट फॉर टुडे. जर कोणाला काही प्रश्न वगैरे असतील किंवा काही विचारायचं असेल तर प्लीज फील फ्री. अदरवाइज वी विल कॉल इट एंड्स ओव्हर देअर. बट आय वुड रिक्वेस्ट ऑल दोज हू आर वॉचिंग इट ऑनलाईन ऑल्सो की वर्षातनं एकदा तुमच्या बिझनेसचं रिव्ह्यू घेणं खूप महत्वाचं आहे. आणि जर ही प्रॅक्टिस तुम्ही क्वार्टरली करत असाल, तर तिमाहीला करत असाल, राईट, तर अधिक उत्तम. बट यू हॅव टू डू दिस तुमचा बिझनेस वाढण्यासाठी, ग्रो करण्यासाठी आणि एका नव्या
लेवलला पोहोचण्यासाठी हे सिस्टम्स आणि प्रोसेसेस बिझनेस रिव्ह्यू असणं खूप गरजेचं आहे. थँक्यू.